शिववाजना फाउंडेशन यांच्या वतीनं काव्य सादरीकरण स्पर्धा इथे आयोजित केलेल्या आहेत। मगापासून अनेक कविता आपण ऐकल्या, शैक्षणिक कविता, सामाजिक कविता, स्त्रीवादी कविता, ऐतिहासिक कविता। इथे भेटलेत आम्हाला नामदेव ढसाळ, केशव सूद, शांता शेळके, नारायण सुर्वे, पण मंगेश पाडगावकर कुठे दिसला नाही। आणि ते मंगेश पाडगावकर घेऊन मी येत आहे, म्हणजे प्रेम कविता। निरागस आणि निस्वार्थीपणे जर प्रेम केलं तर ते चिरकाल स्मरणात राहतं। या आशयाची कविता आहे। कवितेचं नाव आहे गाभोवलेली चिंच। गांधवे सर, तिला गाभोवलेल्या चिंचा खूप आवडायच्या। तिला गाभोवलेल्या चिंचा खूप आवडायच्या आणि मला त्या चिंचेचा रंग, तिला गाभोवलेल्या चिंचा खूप आवडायच्या आणि मला त्या चिंचेचा रंग, पार झाडाच्या शेंड्यावर चढून मी तिच्यासाठी चिंचा आणायचो। पार झाडाच्या शेंड्यावर चढून मी तिच्यासाठी चिंचा आणायचो। शाळेत वेडवाकडं तोंड करत, शाळेत वेडवाकडं तोंड करत ती कंगूलच्या कंगूल पस्त करायची। शेवटचं बुटुक उरलं की पहिल्या बाकावरून तिची मान माझ्या शेवटच्या बाकाकडे वळायची। शाळेत वेडवाकडं तोंड करत ती कंगूलच्या कंगूल पस्त करायची। शेवटचं बुटुक उरलं की पहिल्या बाकावरून तिची मान माझ्या शेवटच्या बाकाकडे वळायची। आता कधी आणणार रे, तेथूनच नजरेचा इशारा करायची आणि मी खाकी चड्डीवर करतुडा ओढत। आता कधी आणणार रे, तेथूनच नजरेचा इशारा करायची आणि मी खाकी चड्डीवर करतुडा ओढत 80 न पळ सुटायचो। कधी या झाडावरून त्या झाडावर, कधी या झाडावरून त्या झाडावर रानो माळ धुंडाळायचो, रानो माळ धुंडाळायचो, रानो माळ धुंडाळायचो। 2 दशकानंतर भेटली ती, 2 दशकानंतर भेटली ती अगदी अचानक। 2 दशकानंतर भेटली ती अगदी अचानक, गाभोवलेल्या चिंचेसारखी। 2 दशकानंतर भेटली ती अगदी अचानक, गाभोवलेल्या चिंचेसारखी। पहिल्यांदा ओळखलोच नाही एकामेकांना, पहिल्यांदा ओळखलोच नाही एकामेकांना। चिंचेची टरफले निघावी तशी आठवणीची टरफले निघत गेली। चिंचेची टरफले निघावी तशी आठवणीची टरफले निघत गेली। खळखळून हसली ती, खळखळून हसली ती। तुला पण गाभोवलेले चिंच आवडायचे का रे? तुला पण गाभोवलेले चिंच आवडायचे का रे? तिच्या हसण्यात मला दिसली, तिच्या हसण्यात मला दिसली चिंचेची झाडे झाडे। 2 दशकापूर्वीच्या चिंचोक्याची, 2 दशकापूर्वीच्या चिंचोक्याची, 2 दशकापूर्वीच्या चिंचोक्याची। धन्यवाद।